शारदा कुलकर्णी यांनी विनायक कुलकर्णी यांचा हात ओढत चिडलेल्या स्वरात म्हटलं, तुम्ही एखाद्या लहान मुलीशी असं कसं बोलू शकता? बघा ना, ईशानी किती घाबरली आहे. विनायक कुलकर्णी थंडपणे नाक मुरडत म्हणाले, तिला वाटतं आता ती फार मोठी झाली आहे. ईशानीने फक्त ओठ घट्ट आवळले, एक शब्दही ती बोलली नाही. शारदाने आपुलकीचा आव आणत ईशानीचा हात धरला आणि विचारलं, ईशानी, इथे सगळं कसं चाललंय? तो स्पर्श ईशानीला जणू एखाद्या विषारी सापाने हात गुंडाळल्यासारखा वाटला, अस्वस्थ करणारा, किळसवाना. तिने शांतपणे आपला हात सोडून घेतला आणि थंड स्वरात उत्तर दिलं, मी ठीक आहे. शारदा हसत म्हणाली, तुझं लग्न फार चांगल्या घरात झालंय. राणे घराणे किती प्रतिष्ठित आहे आणि अगस्त्य राणे किती सामर्थ्यशाली आहेत. पूर्वी असतं तर ईशानीने शारदेला थोडाफार मान दिला असता, पण आता त्या चेहऱ्यावरचं बनावट हसू पाहून तिला प्रचंड घृणा वाटत होती. लग्न? मानव तस्करीसारख्या कृत्याला ही बाई लग्न कसं म्हणू शकते? ईशानी मनातल्या मनात संतापली. शारदाची निर्लज्जता खरंच थक्क करणारी होती. काही दिवसापूर्वीच ती ईशानीला घरफोड्याची मुलगी म्हणून हिणवत होती. उपरोधाने म्हणत होती की कुलकर्णी कुटुंबाने तिला वाढून फार मोठे उपकार केले आहेत. आणि आज ती तिचा हात इतक्या आपुलकीने धरत होती. इतकी बेशरम कशी असू शकते कोण? त्या क्षणी ईशानीला सगळं समजलं. शारदाचा काहीतरी स्वार्थ होता. तिला ईशानीची गरज होती. ईशानीने तिच्याकडे रोखून पाहिलं आणि आवाजात हलका उपहास ठेवत विचारलं, मग मृणाली कुलकर्णीचं लग्न अगस्त्य राणेशी का नाही लावून दिलं? शारदाच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गोठलं. उत्तर मात्र विनायक कुलकर्णींनी दिलं, तू काय बोलतेस? तुझ्या बहिणीसारखी हुशार आणि सुसंस्कृत मुलगी त्या सैतानाशी लग्न कशी करेल? ईशानीचा चेहरा लगेच बदलला. ते तीव्र स्वरात म्हणाली, बाबा, तुम्ही सध्या राणे घराण्याच्या घरात उभे आहात. विनायक कुलकर्णीला कळून चुकलं की ते चुकीचं बोलून गेले आहेत. त्यांनी पटकन तोंड बंद केलं, ईशानीकडे रोखून पाहिलं आणि इशारा देत म्हणाले, तुला तुझी जागा नीट माहिती असली पाहिजे. शारदा लगेच मध्ये पडली. बस करा विनायक, ईशानीशी बोलताना जरा शब्द जपून वापरा. तिने ईशानीकडे मृदू नजरेने पाहत म्हटलं, ईशानी, तुझे वडील फक्त रागात आहेत. आम्ही बराच वेळ वाट पाहत होतो. तुला त्यांचा स्वभाव माहीत आहे. त्यांना माफ कर. ईशानीने अवघ्या 10 मिनिटात जेवण संपवलं होतं आणि 15 मिनिटाच्या आत ती त्यांना भेटलीही होती. पूर्वी फोन आला की तिला ताबडतोब हजर व्हावं लागायचं. त्या तुलनेत हा वेळ काहीच नव्हता. पण विनायक आणि मृणालीसाठी मात्र हा वेळ खूपच जास्त होता. ईशानी अजिबात ढळली नाही. तिच्या गोऱ्या गालावर भावनांचा लवलेशही नव्हता. ती शांत, थंड स्वरात म्हणाली, सरळ बोला, मला का शोधत होतात? शारदाच्या चेहऱ्यावरचं बनावट हसू नाहीसं झालं. मनातल्या मनात ती चिडून म्हणाली, ही लहानशी मुलगी संधी दिली तरी नकार कसा काय देते? नाटक सोडून देत शारदाने थेट मुद्द्यावर येत म्हटलं, तू राणे घराण्यात गेलीस आणि जिवंत राहिलीस म्हणजे तू नक्कीच हुशार आणि चलाक आहेस. अगस्त्य राणेशी बोल. मृणालीला श्रुतिविद्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी त्याची मदत घे. ईशानीच्या डोळ्याच्या बाहुल्या आंकुचन पावल्या. ती अविश्वासाने त्या गर्विष्ठ शारदाकडे पाहत राहिली. श्रुतिविद्या कॉलेज हे संपूर्ण आर्यभूमीतील सर्वोत्तम हायस्कूल होतं. सामान्य लोकांना तिथे प्रवेश मिळवणं जवळजवळ अशक्यच. फक्त प्रतिष्ठित घराण्यातील मुलांनाच तिथे संधी मिळत असे. तिथून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा न देता देखील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत असे. मृणालीला श्रुतिविद्या कॉलेजमध्ये जायचं होतं कारण तिला चांगल्या विद्यापीठात प्रवेश न मिळण्याची भीती नव्हती, तर तिथे असलेले बुद्धिमान, प्रतिभावान आणि उच्चभ्रू घराण्यातली मुलं, त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांच्या वर्तुळात शिरणं हेच तिचं खरं स्वप्न होतं. शिवाय तिथले सर्वोत्तम शिक्षक. आता सगळं स्पष्ट झालं होतं. शारदा आणि विनायक यांनी ईशानीला देवकडा महालात म्हणजेच राणे घराण्यात पाठवलं
ते मृणालीसाठी मार्ग मोकळा करण्यासाठीच. जर अगस्त्य राणेंनी ईशानीला छळून मारलं असतं तरी मिळणारा निधी कुलकर्णी फार्मास्युटिकल्स याच्या आर्थिक तुटीला उपयोगी पडला असता. आणि जर ती जिवंत राहिली तर तिला पैदासारखी वापरायचं मृणालीच्या भविष्यासाठी. ईशानीने आपल्या वडिलांकडे पाहिलं. त्या क्षणी तिला सगळं हास्यास्पद वाटलं. इतके पक्षपाती कसे असू शकता? फक्त मृणालीच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या स्वतःच्या वडील मला मरणाच्या दारात पाठवायला तयार होते हे तिला अजूनही समजत नव्हतं. मृणाली कुलकर्णीने ईशानी कुलकर्णीच्या वेधित चेहऱ्याकडे पाहिलं आणि उपहासाने हसली. ईशानी, असं दुःखी होऊ नकोस. शेवटी तुझी आई परस्त्री होती. तुला या जगात असायलाच नको होतं. तरीही आईबाबांनी तुझा जीव वाचवला. ही त्यांची दयाळुता आहे. मग त्यांचं ऋण फेडायची जबाबदारी तुझ्यावर नाही का? ईशानी इतकी संतापली होती की तिची बोटं थरथर कापू लागली. ती एखाद्या जखमी चिडलेल्या पशुसारखी मृणालीकडे पाहत मोठ्याने म्हणाली, मी हे करणार नाही. विनायक कुलकर्णी रागाने ओरडले. कसं धाडस केलंस? तुला करावंच लागेल. नको असलं तरी. शारदा कुलकर्णी हसत म्हणाली, मी आधीच राणे घराण्यातील नोकरांना तुझ्या वतीने महाराणी कमलादेवी राणेंना बोलवायला सांगितलं आहे. ईशानी, शहाणी राहा. तुला काय करायचे ते तुला माहीत आहे. ईशानीने दात आवळले. इतकी निर्लज्ज माणसं कशी असू शकतात? ती मनातल्या मनात संतापली. शारदा तिच्या जवळ झुकत अतिशय हळू आवाजात म्हणाली, ईशानी, विसरू नकोस, तुझे आजोबा अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. मला हवं तर मी त्यांना कायमचं तुझ्यापासून दूर करू शकते. ईशानीने ओठ जोरात चावले. आजोबा? तेच तर तिच्या आयुष्यात उरलेलं एकमेव आपलं माणूस होतं. त्यांच्या बाबतीत काहीही वाईट घडू देणं तिला शक्य नव्हतं. शारदा आत्मसंतुष्ट हसत तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाली, ईशानी, मला माहीत होतं तू नेहमीच समजूतदार मुलगी आहेस. त्या स्पर्शाने किळस येऊन ईशानीने स्वतःला मागे घेतलं. शारदाला त्याची काहीच पर्वा नव्हती, कारण तिचा हेतू साध्य झाला होता. ईशानी तिच्यासाठी आता फक्त एक निरुपयोगी ओझं होती, जिचं आयुष्य फार काळ उरणार नव्हतं. अगस्त्य राण्याच्या प्रदेशात पाऊल टाकणं म्हणजे लवकरच तिच्या जैविक आईकडे मरणाकडे जाणं एवढंच. राणे घराण्याच्या वृद्ध मॅडम म्हणजेच महाराणी राणे वयाच्या 90ीत होत्या. तरीही आश्चर्यकारकरित्या ताज्या तवानी दिसत होत्या. केस पूर्ण पांढरे झाले होते, पण नीट आंबाडा बांधलेला होता. सेल रेशमी साडीवर नाजूक फुलांची नक्षी होती. त्यांच्या मागे त्याच धाटणीचे कपडे घातलेली एक स्त्री त्यांना आधार देत होती आणि दोघीही समोरच्या दिवाणखान्यात प्रवेश करत होत्या. पहिल्याच नजरेत महाराणी कमलादेवी कठोर, रुक्ष आणि काहीशा निर्दयी वाटत होत्या. त्यांचा एकमेव मुलगा लवकरच मरण पावला होता. उरले होते फक्त 2 नातवंड. एक म्हणजे सध्याचे राणे घराण्याचे प्रमुख आणि दुसरा तो शैतान अगस्त्य राणे, ज्याच्यापासून सगळेच पळ काढत. लहानपणापासून सत्ता हाताळण्याची सवय असल्यामुळे महाराणी कमलादेवीची निर्णयशैली हुकुमशाही होती. त्यांनी कुलकर्णी कुटुंबाकडे पाहण्याचीही तस्दी घेतली नाही. ते थेट खुर्चीत जाऊन बसल्या. नोकरांनी त्वरित चहा वाढला. ईशानीसमोर उद्धटपणा करणारे विनायक आणि शारदा महाराणींना पाहताच एकदम गप्प झाले. शब्दही काढायची हिंमत त्यांच्यात नव्हती. खरं तर महाराणी कमलादेवींना ईशानी पहिल्यांदापासूनच नकोशी होती. ती फक्त अगस्त्य राणेचं मनोरंजन म्हणून आणलेली एक बाहुली होती. कुलकर्णी कुटुंबाशी त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं. ईशानीने त्यांना भेटण्याची विनंती केल्याचं कळताच त्यांना अधिकच चीड आली. कालच राणे घराण्यात आलेली ही मुलगी आणि आजच उपकार मागायला लागली. अशी मुलगी इथे ठेवली तर भविष्यात अनर्थ होईल. पण तसाही तिचं इथे भविष्य नाहीच, महाराणी मनातल्या मनात म्हणाल्या. ईशानीकडे तुच्छ नजरेने पाहत त्या थंड स्वरात म्हणाल्या, मुली, मला का शोधलंस? ईशानीने मान खाली घातली. एक शब्दही बोलली नाही. शारदाने लगेच तिच्या हाताला चिमटा काढला. ईशानीची त्वचा नाजूक होती. हलक्या धडकेतही तिला डाग पडायचे. तो चिमटा प्रचंड वेदनादायक होता. तिला खात्री होती की निळा डाग नक्कीच पडेल. तिने खोल श्वास घेतला, मान वर केली आणि म्हणाली,
हो, ही शेवटची वेळ आहे. आजोबांना इथून दूर नेल्यानंतर मला या लोकांच्या धमक्यांना घाबरून जगावं लागणार नाही. ईशानी मनात ठामपणे विचार करत होती. ती अत्यंत नम्रपणे म्हणाली, महाराणी कमलादेवी राणे, मला माझ्या बहिणीला श्रुतिविद्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी तुमची मदत हवी आहे.